एससी 2024 पॅटर्नचा नवीन सिलेबस आलेला आहे. ओके, सो 19 पॅटर्नचा सिलेबस आणि 24 पॅटर्नचा सिलेबस मध्ये काय डिफरन्स आहे. त्याच्यानंतर मला मुलांनी सांगितले की सर सिलेबस आम्हाला डिटेलमध्ये एक्सप्लेन करा, कारण आतापर्यंत ओरल प्रॅक्टिकल ह्या गोष्टी नव्हत्या. आता ओरल प्रॅक्टिकल ह्या गोष्टी ऍड होणार आहे. इन सेम एंड सेम हे सगळं स्ट्रक्चर कसं असतं सेकंड इयरचं हे एक्सप्लेन करा. सो इथून पुढे 5 दिवस मी दररोज आपल्या प्रत्येक डिपार्टमेंटचे सिलेबस तुम्हाला एक्सप्लेन करणार आहे डिटेलमध्ये, जेणेकरून तुम्हाला इथे आयडियाज क्लिअर होतील, कारण खूप मुलांनी मला कमेंट केलेल्या होत्या. सो प्रत्येक व्हिडिओमध्ये आपण बघूया. आता या व्हिडिओमध्ये मी IT म्हणजे इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी ह्या ब्रांचचा व्हिडिओ सिलेबस एक्सप्लेन करणारा देणार आहे. रोज तुम्हाला 2-2 ब्रांचचे सिलेबस भेटत जाणार आहे. ओके, सो 5 दिवसात सगळ्या ब्रांच मी कव्हर करून घेईल. आता ITचं जर बघितलं बघा, हा NEPचा आपला सिलेबस आहे. अशा प्रकारे सिलेबस असतो. आतापर्यंत तुम्हाला फक्त ITला जर बघितलं, फर्स्ट इयरला तुम्हाला काय होतं, पहिल्या सेमला 5, दुसऱ्या सेमला 5, 10 विषय होते, 10. आता ITला जर बघितलं तर 10 नाहीये. पहिल्या सेमला 1, 2, 3, 4 4च विषय आहे, थेरी विषय. आणि सेकंड सेमला 1, 2, 3, 4 8 विषय आहेत. म्हणजे ITला जसं फर्स्ट इयरला एकूण तुम्हाला 5 आणि 5, पहिलं सेम दुसरं सेम 5 5 10 विषय होते. आता ITला सेकंड इयरला पहिल्या सेमला 4, दुसऱ्या सेमला 4, 8च विषय आहे. पहिलं तर हे झालं, विषय क्लिअर झाले 8. त्याच्यानंतर पुढे बघा, पहिल्या सेमिस्टर मध्ये तुम्हाला 3च विषय कंपल्सरी आहेत. 3 विषय कंपल्सरी आणि चौथा ओपन इलेक्टिव्ह. इलेक्टिव्हचा अर्थ काय होतो, आता इलेक्टिव्ह कॉन्सेप्ट आला सेकंड इयर मध्ये. इलेक्टिव्ह म्हणजे काय, एक जो सब्जेक्ट असतो हा अदर ब्रांचचा घ्यावा लागेल तुम्हाला ओपन इलेक्टिव्ह, किंवा काही इलेक्टिव्हचे नावं दिलेले असतात, इथे खाली दिलेले असतात, त्यांच्यापैकी एक इलेक्टिव्ह सिलेक्ट करावा लागतो. म्हणजे 4 ते 5 विषय तुम्हाला दिले असतील, त्याच्यातून कुठला तरी एक घ्यायचा, याला म्हणता इलेक्टिव्ह. सो बघा 3 कंपल्सरी, कारण 30-70 हे आले ना, इन सेम एंड सेम, 30-70 इन सेम एंड सेम हे आले कंपल्सरी सब्जेक्ट. सिमिलरली इकडे पण बघा 3 विषय 30-70 30-70 हे इन सेम एंड सेम, हे 3 कंपल्सरी सब्जेक्ट. आणि चौथा आहे ओपन इलेक्टिव्ह. म्हणजे ओपन इलेक्टिव्ह मध्ये सेम फर्स्ट सेमला पण तुम्हाला काही 5-1 विषय दिले असतील, त्यातून एक सिलेक्ट करायचा. दुसऱ्या सेमलाही 5-1 विषय दिले असतील, त्यातून एक सिलेक्ट करायचा. आणि ओपन इलेक्टिव्हचा अर्थ असतो, जे सब्जेक्ट असतात तुम्हाला दिलेले ते कुठल्याही ब्रांचचे असू शकतात. NEP 2024 नुसार नॅशनल एज्युकेशन पॉलिसी कुठल्याही ब्रांचचे असतील, त्यातून तुम्हाला घ्यायचे असतात, आणि ते ऑब्विसली सिलेबस मध्ये दिलेले असतात. आता हा सिलेबस अजून अपडेट होणार आहे, म्हणून इथे दिलेलं नाही ते, पण हा फायनल सिलेबस नाही, अजून अपडेटेड सिलेबस येईल, तेव्हा तुम्हाला ते ओपन इलेक्टिव्हचे नाव पण दिलेले असतील. आता तुमच्या मनात हा प्रश्न येईल की सर इलेक्टिव्ह जर आहे, मग इलेक्टिव्ह आमच्या कॉलेजमध्ये समजा 5 आहे, काही पोरांनी 1 घेतला, 5 मधला पहिला घेतला, काही पोरांनी आमच्या वर्गातल्या 5 मधला दुसरा घेतला, तर चालतं का? तर हो, इलेक्टिव्ह मध्ये डिपार्टमेंट मुलं प्रत्येक जण सेपरेट सुद्धा घेऊ शकतो. म्हणजे एकाच वर्गात काही मुलं 10 मुलं पहिला घेतील, दुसरे मुलं समजा दुसरा घेतील, तिसरे 10 मुलं समजा चौथा घेतील, असं जरी केलं तरी चालतं. कळालं हे? आता इथपर्यंत क्लिअर झालं. त्याच्यानंतर बघा, सिलेबसचं स्ट्रक्चर असं असतं, ही इन सेम एंड सेम. इन सेम तर तुमचे कॉलेज कंडक्ट करते, एंड सेम युनिव्हर्सिटी कंडक्ट करते. 70 पैकी 28 ला पासिंग आहे. टर्म वर्क बघा, 1, 2 या 2 विषयांना 25-25 चा टर्म वर्क आहे. नंतर हा PA, हा मागच्या 19 पॅटर्नला कंपल्सरी टफ सब्जेक्ट होता, तो काढला आता, त्याला फक्त टर्म वर्क आहे. आणि त्याच्यानंतर हे बघा, प्रॅक्टिकल DBMS आणि CO ह्या 2 सब्जेक्टला तुम्हाला प्रॅक्टिकल पण आहे. प्रॅक्टिकल 50-50 मार्काचे आहेत या सेम मध्ये. आणि हे जे आहे डिजिटल मार्केटिंग, याला तुम्हाला तो पण ओरल आहे बघा, ओरल आहे. यस, या प्रकारे. मग बाकी अजून टर्म वर्क्स या विषयांना आहे, बाकी विषयांना. यस, सो या पद्धतीने तुमचं इथे दिलंय. त्याच्यानंतर टोटल हे काय क्रेडिट्स आहे, किती क्रेडिट आहे. DBMS ला 4 क्रेडिट आहे, CO ला 3 क्रेडिट आहे. DBMS CO सॉफ्टवेअर इंजिनिअरिंग. ओके, याच्यामध्ये DBMS थोडा टफ आहे, हे दोन्ही एकदम सोपे विषय आहे, यांना तुम्हाला फुल मार्क भेटून जातो, थेरॉटिकल विषय आहे. नेक्स्ट आपण जर पुढच्या त्याच्यावरच्या सेमला गेलो, तर त्याच्यावरच्या सेमला बघा, इथेही सेम हे जे 4 सब्जेक्ट आहे, त्याच्यातला DS आहे, डेटा स्ट्रक्चर अल्गोरिदम, हा प्युअरली कोडिंगचा सब्जेक्ट, याला तुम्हाला प्रॅक्टिस करायला लागेल, इम्पॉर्टंट सब्जेक्ट आहे. नंतर कॉम्प्युटर नेटवर्क, हा पण जे आपले हे इंटरनेट चालतं, राउटर्स वगैरे तुम्ही बघता, ज्याच्यात नेट ऍक्सेस करतात, त्याच्या रिलेटेड हा BCE चा बेसिक
कॉम्प्युटर नेटवर्क हा सब्जेक्ट आधी थर्ड इयरला होता, तो आता सेकंड इयरला आलाय. मागच्या 19 पॅटर्नला तो थर्ड इयरला आहे, तोच सब्जेक्ट आता सेकंड इयरला आलाय. नंतर ऑब्जेक्ट ओरिएंटेड प्रोग्रामिंग हा एक सिंपल विषय आहे. सो हे 3 कंपल्सरी आणि एक इलेक्टिव्ह. बरोबर, बघा 30-70 ची इथे तुम्हाला एक्झाम आहे, इन सेम एंड सेम. त्याच्यानंतर हा जो आहे आता प्रॅक्टिकल बघा, डीएसए ला तुम्हाला प्रॅक्टिकली ऑब्विसली तुम्हाला आता कोडिंग परफॉर्म करायची आहे. ऍज अ आयटी इंजिनियर तुम्हाला कोडिंग करता आली पाहिजे. नंतर ओरल, ऑब्जेक्ट ओरिएंटेड प्रोग्रामिंगला 50 मार्काची ओरल एक्झाम तुमची होईल. मग प्रॅक्टिकल ओरल. सो आपण जर बघितलं 4 विषय आणि 4 विषय म्हणजे 3 आणि 3 6 विषय कंपल्सरी, 2 इलेक्टिव्ह, 8 झाले. त्याच्यानंतर बघा ओरल 1, प्रॅक्टिकल 1 आणि खालच्या सेमला 2 प्रॅक्टिकल. म्हणजे यावरची सेकंड इयर मध्ये बघितलं तर 3 प्रॅक्टिकल आहे 50-50 मार्काचे आणि एक ओरल आहे 50 मार्काची. कळालं? सो सब्जेक्ट किती आहेत? 6 सब्जेक्ट कंपल्सरी, 3 6 कंपल्सरी, 2 इलेक्टिव्ह 2, 8 सब्जेक्ट झाले. त्याच्यानंतर प्रॅक्टिकल, टोटल 3 प्रॅक्टिकल आणि एक ओरल. अशा प्रकारचं तुमचं सेकंड इयरचं आयटीचं हे पूर्ण स्ट्रक्चर होतं. त्याच्यामध्ये मी सांगितलं कुठले महत्वाचे विषय जे तुम्हाला प्रॅक्टिस करायचे आणि कुठले कुठले सोपे विषय पुन्हा सांगून देतो. डीएसए आणि कॉम्प्युटर नेटवर्क हे थोडे टफ, यांना प्रॅक्टिस करा. ओओपी एकदम सोपा आहे आणि हे कोर सब्जेक्ट आहे. इंटरव्ह्यू वगैरे तुमचा डीएसए वर होतो, लक्षात ठेवा. डीबीएमएस हा एक कोर सब्जेक्ट, याच्यावर इंटरव्ह्यू होतो, हा एक महत्वाचा आहे. सॉफ्टवेअर इंजिनिअरिंग, कॉम्प्युटर ग्राफिक्स दोघे एकदम सोपे सब्जेक्ट आहेत. क्लिअर मित्रांनो? सो अशा प्रकारे हा आयटीचा सिलेबस होता. अजून काही डाऊट असले मला विचारा. बाकी संध्याकाळच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला कॉम्प्युटर आणि सीएसई या दोन्ही ब्रांचचा सिलेबस एक्सप्लेन करणार आहे. सो अभ्यासाला आत्तापासून लागायचं असेल तर लगेच अभ्यासाला लागा, कारण जून आहे. जून मध्ये अभ्यासाला लागले तर ऑब्विसली जुलैमध्ये जेव्हा मित्र सुरू करतील तेव्हा ऑब्विसली मित्रांनो तुम्ही त्यांच्या 2-2 युनिट पुढे असणार, कारण इनसेमचे 2 युनिट इथेच करून टाका. येस, सो यासाठी पर्पल ॲड ऍप्लिकेशन नक्की तुम्हाला मदत करेल. सो सगळ्या विषयांचे रेकॉर्डेड कोर्सेस 2024 पॅटर्नचे आपल्या पर्पल ॲड ॲपवर अवेलेबल आहेत. ते घेऊन तुम्ही अभ्यास करू शकता. आत्तापासून सुरुवात केली तर वर्गात पहिले येऊन टॉप करू शकता, जेणेकरून प्लेसमेंट पण आपली चांगली होईल, चांगल्या कंपनीत आपल्याला बसता येईल. काही डाऊट असले हेल्पलाईन नंबर आम्हाला कॉन्टॅक्ट करा. बाकी आम्ही आहोत. थँक्यू.